तालुका भूम येथील मंडळाधिकारी श्री दिनेश बहिरमल यांच्यावरती शासकीय कामकाज करत असताना एक आरोवरची नोंद होती ती त्यांनी मंजूर केली, म्हणून त्या आकस्मिकतेने एका तक्रारदाराने पोलीस स्टेशन आंबी येथे एक त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। त्यांचा त्या प्रकरणामध्ये कसलाही संबंध नाही, त्यांच्यावरती हा खोटा आणि चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळेच आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तलाठी, ग्राममहसूल व मंडळाधिकारी हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला आम्ही इथे बसलेलो आहोत। याबाबतचे निवेदन दिनांक 16 रोजीच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही जिल्हा तलाठी संघाच्या वतीने यापूर्वीच दिलेले आहे आणि आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यातील सर्व सभासद हे आजच्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आमची मागणीबाबतचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दिलेलं आहे आणि ही मागणी आमची तातडीने मान्य नाही झाल्या ह्याचं पुढचं स्वरूप म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि त्याउपरी आम्हाला न्याय नाही मिळाला तर संपूर्ण राज्यभर देखील या आंदोलनाची दखल निश्चित राज्य संघटना म्हणून घेतली जाईल, असं या निमित्ताने सांगू इच्छितो। आपापल्या कार्यालयामध्ये सगळे आज गैरहजर आहेत का, रजा टाकली का काय विषय? हो, याबाबतचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच धरणे आंदोलनाची नोटीस किंवा पूर्वसूचना आम्ही निवेदनाद्वारे दिलेली आहे। त्याने आज रजा टाकली का कामावर? आमची याबाबतची रजा म्हणजे जे प्रशासन याबाबत निर्णय घेईल ती घेईल, विनयवितीने होईल की तेव्हा किंवा त्याबाबतची रजेची नोंद प्रशासन घेईल। कुठलीही चौकशी न करता जो गुन्हा दाखल केलेला आहे तो अतिशय चुकीच्या प्रकारचा आहे। एकतर FIR दाखल केलेला पाठिंबा घेण्यात यावा आणि आम्हाला योग्य न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।